कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये फेरीवाल्यांचा प्रश्न अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. या फेरीवाल्यांमुळे अनेकदा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरं जावं लागतं. आता सामान्य नागरिक सुद्धा या फेरीवाल्यांच्या विरोधात आंदोलनाला उतरताना दिसत आहे. आता आपण डोंबिवली पश्चिमेमध्ये आहोत. मी जिथे बसलो आहे ते स्त्रीवल्ली फाउंडेशन संस्थेचं कार्यालय आहे आणि आपल्यासोबत आहेत रेखा रेडकर मॅडम, या या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी स्त्रीवल्ली फाउंडेशनच्या महिलांनी रीतसर परवानगी घेऊन कल्याण डोंबिवली महापालिकेकडनं तिथे आपले काही उपक्रम राबवायचा प्रयत्न केला, परंतु त्या फेरीवाल्या महिलांनी त्यांना प्रखर विरोध केला होता. त्याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात गाजला होता. आपण आता स्वतः त्या रेडकर मॅडम ज्या आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि आता त्यापुढे या फेरीवाल्यांच्या विरोधात आपलं आंदोलन तीव्र स्वरूपात करणार आहे, तर नेमकी त्यांची काय दिशा आणि भूमिका असणार आहे हे जाणून घेणार आहोत. तर मॅडम, जनवाणीमध्ये आपलं स्वागत आहे. मध्यंतरी तुमचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, जिथे फेरीवाल्यांच्या विरोधात तुमची महिलांची संघटना अत्यंत आक्रमक झाली होती. आता तुम्ही पुन्हा एकदा पोस्ट केली आहे की आता ही दिवाळीची एकदा काळ गेला की आपण पुन्हा एकदा या फेरीवाल्यांचा प्रश्न हाताळणार आहात. काय नेमकी भूमिका आहे स्त्रीवल्ली फाउंडेशनची आणि नेमका कशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न आता पुढे हाताळणार आहात आणि काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? सर्वप्रथम असं आहे की ज्या दिवशी ही घटना घडली तर माझ्याही काही महिला आहेत, त्यांना तिकडे मंडप वगैरे लावून हवं होतं आणि आमची ही मागणी नव्हती की त्या फेरीवाल्यांना हटवा. त्यावेळेस ही जो विषय आहे ना फार गंभीर झाला, कारण त्यावेळेस त्या फेरीवाल्या तिकडे हटण्यास पूर्ण मनाई करत होते. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, जेव्हा अतिक्रमण विभागातून जेव्हा कार्यकर्ते जेव्हा आयुक्त वगैरे सगळे आले, त्यांनी काय सांगितलं की तुम्ही थोडं साईडला व्हा आणि यांना मंडप बांधू द्या. परंतु त्याच्यावर त्यांचं म्हणणं की आम्ही हटणारच नाही, आणि हे खूपच गंभीर बाब आहे. कारण त्यानंतर हे सगळं प्रकरण झाल्यानंतर मी पोलिसांना बोलवलं, आम्ही अतिक्रमण विभागातून सगळ्यांना बोलवलं, कार्यकर्त्यांना बोलवलं, परंतु ते लोक हटण्याच्या बिलकुल मनस्थितीत नव्हते. तर आता माझा आक्षेप या गोष्टीचा आहे की पहिली गोष्ट असं आहे की तुम्हाला एखादी जागा मिळाली तर तुम्ही एक काळापुरती तिकडे राहावा. म्हणजे एखादा 11 म्हणजे जसं आपण एखादं रूम जरी घेतलं, एखादं आपण भाड्याने घर घेतलं तर 11 महिने तुम्ही राहता. 11 महिन्यानंतर तुम्ही ते घर खाली करता. तर तसं तुम्ही काहीतरी करा. एखाद वर्ष, चला तुमच्या आर्थिक दृष्ट्याने तुमची परिस्थिती ठीक नाहीये तर तुम्ही काही महिने राहावा, काही वर्ष राहावा, त्यानंतर ती जागा सोडा. कारण बघा, प्रत्येकाच्या घरात प्रत्येक व्यक्ती एक मिडल क्लास फॅमिली आहे, कोणी काय आहे, प्रत्येकाच्या घरी हे उतार चढाव होत असतात. आणि त्याच्यामध्ये कसं असतं की आता जसे काय माझ्याकडे पण काही महिला आहेत, त्यांना काही हस्बंड वारलेत, कोणाचे हस्बंड पॅरालायसिस आहे, तर त्यांनाही मौका हा मिळायला हवा. हा सर्वप्रथम. आता तुम्ही नोटीस केलं असेल, डोंबिवली पश्चिम काय पूर्व काय सगळीकडे अशी अवस्था आहे की पहिली गोष्ट व्यापारी जे आहेत, व्यापाऱ्यांनी जे फुटपाथ आहे पूर्णपणे पॅक करून टाकलेला आहे. त्यानंतर पुढे जे बसतात ते फेरीवाले पहिली गोष्ट त्यांनी कसं केलं, ती जागा पूर्ण मुक्कामच करून ठेवलं. त्यांचं असं म्हणणं आहे, जसं त्या महिला मला होतात की आम्ही 20 वर्ष 50 वर्ष इथे राहतोय, यांना राहण्याचा अधिकार कोणी दिलाय? हे मी एक पहिलं पाहिलं. आतापर्यंत मी या मुद्द्यावरती कधी बोलली नव्हती, परंतु मीही विचार करत होते की प्रत्येकाला जगण्याचा अधिकार हा आहे, परंतु एक काळपर्यंत ठीक आहे, तुम्ही 50 वर्ष 20 वर्ष तिथेच का करता? आणि ही एक गोष्ट अजून एक मी नोटीस केलं, यांच्याच घरातली जी लोक असतात, म्हणजे यांचे भाऊ बहीण सगळे हे प्रत्येक जागोवरती आहेत. का? पण तुम्ही दुसरं काहीतरी करा, तुम्ही फक्त जागा का अडवून ठेवताय? म्हणजे एखादा खरोखर गरजू असेल मग त्याला ती जागा मिळणारच नाही. कारण हे आता जसं त्या दिवशी त्यांनी जे डिझेल वगैरे अंगावरती वगैरे ओतून घेतलं, आणि विचार करा कमीत कमी 15 ते 20 पोलीसवाले तिकडे आले होते, त्याच्यात व्यतिरिक्त एवढे 15-20 आपले नगरपालिकेची माणसं होते, परंतु ही लोक हटण्याच्या मनस्थितीत नव्हते. आणि मुद्दा असा आहे की त्यांनी म्हणजे शेवटला काय ह्यांनी हटवलंच नाही, आणि ही लोक निघून गेले. आणि आम्हाला जी जागा, ठीक आहे, आम्ही जी जागा मागितली होती त्यांनी ती आम्हाला दिली, परंतु हा विषय फारच गंभीर आहे. त्यांनी आमच्या महिलांना म्हणतात, तुम्हाला म्हणजे तुम्हाला बिझनेस करायची गरज काय, तुम्हाला व्यापार करायची गरज काय, तुम्ही पाकिटमारी करा, तुम्ही आमच्या खाली राहा. ही त्यांची भाषा, एवढी उर्मट भाषा, आणि ह्याला दिलं कोणी? पण आम्ही त्यांना जागा देतोय, आम्ही त्यांच्याकडे सामान खरेदी करतो, म्हणून ही लोक एवढं उर्मटपणाने बोलतात. आणि महत्वाची गोष्ट आहे की सर्वांना जसं माहिती आहे की 150 मीटर अंतरावरती तुम्हाला जागा दिलेली आहे म्हणजे फेरीवाल्यांना, तर तुम्ही ते न सोडता प्रत्येक फेरीवाला एक दोन अंतर म्हणजे एक हाताफुटाच्या अंतरावरती तो बसलेला असतो. तुम्ही विचार करा की जागा किती अडते, रिक्षा चालकांना त्रास होतो आहे, सर्वांना त्रास होतो आहे. एखाद्या अँब्युलन्स जरी काढायचं म्हटलं तुम्ही, तर पूर्वेची तर तुम्ही भाग पाहिलाच आहे, तिकडे अँब्युलन्स पण निघू शकत नाही, एवढी वाईट आणि बिकट परिस्थिती आजच्या घडीला आहे. अजून एक गोष्ट म्हणजे तिकडच्या त्या महिलांनी सरळ सरळ मला भाषेत बोलले की आम्ही हप्ते देतो तर आम्हाला कोण हटवणार, एवढी उर्मट भाषा त्यांची होती. आणि हप्ते देतो, आणि स्पष्टपणे त्यांनी भोईरजींचं नाव घेतलं होतं त्याच्यामध्ये. तर भोईरनं आम्ही पैसे देतो आणि आम्हाला कोण हटवणार? म्हणजे जर तुम्ही सक्षमच नाही आहात त्या फेरीवाल्यांना हटवतो, विचार करा त्या दिवशी एवढी त्यांनी डिझेल ओतून घेतलं, म्हणजे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न हा केला,
उद्या काही घडलं पण असतं आणि पोलीस आणि आपले महानगरपालिका सगळे हातबल होऊन असे उभे होते, काहीच करू शकत नव्हते ते. मग काय फायदा, उद्या आमच्या महिलांवरती आक्रमण झाला असता, कुठे काही झालं असतं. आणि आमच्या महिलांचा तुम्ही नीट अगर व्हिडिओ पाहिलात, मी माझ्या महिलांना सगळ्यांना कंट्रोलमध्ये राहण्यासाठी सांगितलं की कोणीही अपशब्दांचा वापर करायचा नाही, मारहाणी करायची. बघा आम्हीही कमी नाही आहोत, आम्हीही त्यावेळी त्यांची फुलं उचलून फेकू शकलो असतो, आम्हीही त्यांच्यावरती अरेरावी करू शकलो असतो, पण आम्हाला संविधानिक मार्गाने जायचं आहे आणि त्यासाठी आम्ही त्या दिवशी शांत बसलो होतो. परंतु मला वाईट या गोष्टीचं वाटलं की एवढे पोलीसवाले असून, एवढं नगरपालिका असून कोणीही काही करू शकले नाही आणि याचमुळे त्यांची हिंमत ही वाढत चाललेली आहे आणि हे मला यावरती माझा आक्षेप आहे. परंतु विषय असा आहे, आजच्या घडीला जे काही फेरीवाले बसत आहेत त्यातले बहुतांशी हे परप्रांतीय आहेत आणि जो काही एकूणच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बघितलं तर परप्रांतीय, मराठी आणि परप्रांतीय एकूण त्यांची जी फेरीवाल्यांची भूमिका आहे किंवा त्यांची ही एक मराठी माणूसच म्हणूनच बघण्याकडची दृष्टिकोन आहे आणि ही लोक आम्हाला सांगणारी कोण. तर माध्यमांमध्ये पण अशाच पद्धतीचे आहे की फेरीवाले हे वाढते परप्रांतीय आहेत. मग तुमचा हा मुद्दा नाहीये का की मराठी विरुद्ध परप्रांतीय अशा पद्धतीचा? मुळात बघा की महाराष्ट्रात मी सरळ सरळ माझ्या फेसबुक पोस्टवरती पण लिहिलेलं आहे की जे उर्मट, जे महाराष्ट्रात राहून मराठी बोलण्याची त्यांना लाज वाटते, अशा परप्रांतींना इथे अधिकार मिळाला नको आणि यांचा मी विरोध करते. कारण तुम्ही महाराष्ट्रात राहून, आता त्या महिलांनी पण जसं ज्या आरती बोलले, तुम्ही मराठी बायका, मराठी हे शब्द तुम्ही वापरले, कोण तुम्ही मराठी, म्हणजे विचार करा एवढे उर्मट हे आपल्याकडे येऊन, आपल्या महाराष्ट्रात येऊन आपल्याला बोलतायत, म्हणजे यांची मजल किती वाढली असेल. आणि अशा परप्रांतीचा मी का बरं विरोध करू नये. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की मॅडम तुम्ही भाषेवरती बोलता, भाषेवर नाही बोलत आहे. परप्रांती असे उर्मट परप्रांती इकडनं जायलाच हवे. 40% परप्रांती आपल्या महाराष्ट्रात आहेत, का आहेत. आता मध्यंतरी एका भाषणात मी ऐकलं होतं साहेबांच्या की जे गुजरातमध्ये तुमच्या म्हणजे तुमच्या मालमत्तेवरती, म्हणजे आपला मराठी माणूस जाऊन तिकडे एखादी जमीनही विकत घेऊ शकत नाही, मग इथे का आम्ही द्यायची जागा. आता तुम्ही काही जागेवर पण पाहिलं असेल, असे काही लोक पण आहेत इथे बिल्डिंग मध्ये असे घेऊन बसलेले आहेत. त्यांचं असं की त्यांची ती म्हणजे आता मी जातीचं वगैरे नाव घेणार नाही आणि त्याच्यावर उल्लेखही करणार नाही, पण काही लोक आमचीच माणसं आम्हाला पाहिजे, दुसरी परप्रांती नको. आता आम्ही परप्रांती, आम्ही महाराष्ट्र म्हणजे परप्रांती झालो का. आम्हाला परप्रांती करतायत ते लोक, म्हणजे त्यांनी जी जागा अडवलेली आहे ते त्याच राहणार आहेत. आणि आम्ही आता जसं ते एक मी मध्यंतरी घटना वेळ थोडक्यात सांगते मी की एक जैन समाजाची एक बिल्डिंग होती, त्यांनी दुसऱ्यांना येण्यास नकार दिले होते, म्हणजे मराठीना ते जागाच देत नव्हते का, हे मला ही गोष्ट कळालेली नाहीये. आज काही काही जागेवर तर मला बरेच तक्रारी येत असतात की ताई आम्हाला इथे जागा नाहीये, ताई आम्हाला इथे हे नाहीये, आम्हाला जागा दिलं जात नाहीये. म्हटलं का नाही, ही त्यांचीच फक्त जागा आहे, तिकडनं आम्ही हलणार नाही. तर माझं जैन समाजाशी किंवा कोणाशीही माझा विरोध नाहीये, परंतु हे तुम्ही भेदभाव, अगर आम्ही भेदभाव नाही ठेवलेला आहे तर तुम्ही भेदभाव काय ठेवता. पत्रव्यवहार वगैरे चालू झालेले आहेत. आता याच्यामध्ये माझी सर्वात अगर मोठी भूमिका अगर म्हणायला गेलात की ज्या अर्थी यांनी फेरीवाल्याला हटवलं नाही, त्या दिवशी त्यांना हटवायला हातबल होते, म्हणजे कोणी काही करू शकले नाही. तर माझं सरळ मत आहे की राजेश सावंत आणि जे आपले फेरीवालीचे जे इन्चार्ज आहेत बोहीर, यांनी सरळ सरळ राजीनामा द्यावा. कारण वर्षानुवर्ष ते लोक तिकडे आहेत, परंतु ते फेरीवाल्याला हटवण्यासाठी सक्षम नाही आहेत, तर त्यांनी सरळ सरळ राजीनामा द्यावा आणि मी राजीनामाची मागणी करते. आणि एक योग्य तो प्रतिनिधी तिकडे त्यांनी निवडावा, योग्य त्या आयुक्तांना तिकडे तुम्ही हे करावा, नियुक्ती करावी, अशा जो जेणेकरून हे अतिक्रमण हटवता यायला त्याची ताकद पाहिजे त्याच्यात. तर तुम्ही असे हातबल होऊन जर बाजूला, तर आम्ही आज प्रशासन, आमच्या महिला पण आम्ही सुखी, म्हणजे आम्ही सेफ फील करत नाहीये. ज्या आरती त्या दिवशी घडल्या, उद्या आमच्यावरती कोणताही हे पण झालं असतं, म्हणजे आमच्यावरती वार झाले असते किंवा काही होऊ शकलं असतं, परंतु आमचे प्रशासन पूर्ण हातबल होते, काही करू शकले नाही. तेव्हा माझी खास करून मागणी ही आहे की भोईर साहेबांनी आणि राजेश सावंत यांनी आपला राजीनामा द्यावा, की जेणेकरून दुसऱ्याची नियुक्ती व्हावी जो खरोखर प्रामाणिक पद्धतीने काम करेल. आणि राहिलं आमचं आंदोलन, आता पत्रव्यवहार चालू केलेला आहे, लवकरच आमच्या आंदोलनाची आम्ही तुम्हाला तारीख डिक्लेअर करू. पण काय पत्रव्यवहारामध्ये काय तुम्ही मागणी केली, काय पहिली मागणी हेच केली आहे की भोईर साहेब आणि राजेश सावंत यांचा आम्हाला राजीनामा हवा, हा आमचा पहिली मागणी आहे. आणि हे जेवढेही जे फेरीवाले आहेत त्यांना काही काळापुरती ठेवा, आणि पहिली गोष्ट त्यांना तिथे ठेवूच नका, त्यांच्यासाठी एक वेगळी जागा तुम्ही हे करून द्या. सेकंड गोष्ट, वर्षानुवर्ष ठेवू नका, त्यांची पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली नको. जसं आता प्रत्येक घराला एक व्यक्ती आहे, एका व्यक्तीला तुम्ही ठेवा, प्रत्येक घरातले प्रत्येक भाऊ बंधू सगळे का पाहिजे, त्यांना हटवण्यात यावं. आणि सगळ्यांकडे पहिली गोष्ट त्यांचं प्रमाण डोमिसाईलचे जे हे आहे, तुमचं प्रमाणपत्र आहे की नाही हे पहिला तुम्ही चेक करावं.
सगळ्यांचे जे कागदपत्र बरोबर आहेत की नाही हे चेक करावा आणि सगळ्यांना आता ज्यांचे झाले त्यांना पाहिजे एक काही दिवसाची मुदत द्यावी आणि त्यांना थोडा वेळ द्यावा त्यांना, की असं नाही व्हायला पाहिजे की त्यांचं पण अचानकपणे उदरनिर्वाह काढलं तर त्यांनाही नुकसान नाही व्हायला पाहिजे. तर मला माहिती आहे हायकोर्टच्या आता रिस्टंटच्या एक जजमेंटनुसार त्यांनी सरळ सरळ सांगितले की महाराष्ट्रामध्ये मराठीच फेरीवाला पाहिजे. मग हे परप्रांती कशाला पाहिजे? आणि मराठी नाहीये तसं नाहीये. जर मला जर म्हणा तर मी मराठी कित्येक तरी मराठी असे उभे करून देईल जे आजही उभे राहायला रस्त्यावर फुलं विकायला काय भाजी विकायला काय सगळ्याला तयार आहे असं. आणि राहिलं याच्यावरती पण एक माझं काम चालू आहे श्रीवल्ली फाउंडेशनच्या अंतर्गत, की लोकांना आता अचानकपणे जर समजा आपण जरी भाजी वगैरे हे जर आपण फेरीवाले उठवले तर त्यांनाही त्रास होण्याची शक्यता आहे. त्याच्यावरही आमचं एक काम चालू आहे. लवकरच आम्ही ते डिक्लेअर करू. श्रीवल्ली फाउंडेशननं त्यातून महिलांना पण रोजगार मिळेल आणि लोकांना पण जे असुविधा होत आहे त्यालाही आम्ही फुलफिल करू शकतो. तर आता महानगरपालिकेच्या निवडणुका पण येत आहेत, तर नेमकी आता ज्या ज्या आता वेगवेगळ्या पक्षाची लोक आहेत किंवा एक तुमच्या फाउंडेशन तर्फे काय नेमकी मागणी त्यांच्याकडनं तुमची राहणार आहे या फेरीवाल्यांच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये? सर्वप्रथम असं आहे बघा, मी आतापर्यंत काही बोलली नाही कारण हे सत्ताधारी जेवढेही नेते आहेत ऑलरेडी काम करत आहेत, परंतु त्यांचं काम काय हे सर्वांना दिसतंय. आज रस्त्यांची जी हालत आहे, जी कंडिशन आहे, जागोजागी खड्डे पडलेले आहेत, आज फेरीवाले हटत नाहीये. म्हणजे ज्या अर्थी हे जे राजकारण चाललेलं आहे म्हणजे सत्ताधारी काही कामाचे नाहीये. मी तर म्हणते मला तर आता बदल हवाय. मी तर म्हणते युवांनी उतरा, नव्या नव्या पिढीने उतरा. प्रत्येकाला ह्यांना तुम्ही भरपूर वर्षानुवर्ष चान्स दिलेले आहे. आता मी तुम्हाला एकच मुद्दा बोलते, ह्या जर तुम्ही आता इलेक्शनचा विषय काढला त्यासाठी बोलते. काही काही त्या अशा महिला आहेत ज्या घरात बसलेल्या असतात आणि ते पुढे येऊन इलेक्शनच्या वेळी उभे राहतात. त्यांना त्या राजकारणाचा काडी मात्र नॉलेज नसतो. नाही त्यांनी कधी समाजकारण केलेलं असतं, नाही काय केलं. अशा लोकांना फक्त 2 पैसे हे करण्यासाठी त्यांना उभं केले जातात, लोकांना फक्त पैसे दिले जातात आणि ते जिंकून आणले जातात. हाच तर भ्रष्टाचार आपल्याला थांबवणं गरजेचं आहे असं सरळ मला वाटतं. कारण तुम्ही आता 15 वर्ष तुम्हाला दिले, 14 ते 15 वर्ष तुम्ही दिले, ते काही म्हणजे तुम्ही बघताय डोंगरीची राख रांगोळी झालेली आहे. दिवसांदिवस तिकडे फेरीवाले वाढलेले आहेत, खड्ड्यांची हालत बेकार आहे, लोकांना नागरिकांना सुविधा नाही कोणत्या प्रकारची. तर माझं तर म्हणणं आहे काय की सगळंच बदलायला हवं. आता नव्यानं चान्स द्या.